मित्रांनो, आपला मेंदू खूपच पॉवरफुल असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या कामासाठी मेहनत करावी लागते, जिथे थोडा जास्त एफर्ट लागतो, त्या कामापासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी आपला मेंदू लगेच बहाणे शोधायला लागतो. तो काम चांगला आहे की वाईट, योग्य आहे की नाही, याने काही फरक पडत नाही. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असते, त्यात एफर्ट लागतो का नाही. उदाहरण द्यायचं तर, सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा असेल तर लगेच बहाणा तयार असतो. काल रात्री उशिरा झोपलो होतो म्हणून आज उठता येत नाही. पण प्रश्न असा आहे, उशिरा झोपायला कोणी सांगितलं होतं? आणि कसं तरी उठून आपण अभ्यासाला बसलो तर लगेच दुसरा बहाणा, भूक लागली. मग आपण खायला बसतो आणि कधीकधी इतकं खातो की पुन्हा अभ्यास होतच नाही. मग मनात विचार येतो, आज अभ्यासात मन लागत नाही, चल थोडा मोबाईल वापरतो, थोडं सोशल मीडिया पाहतो. आणि मग कळतही नाही, कधी आपला बराच वेळ मोबाईलमध्येच निघून जातो. खरं पाहिलं तर आपल्या मेंदूकडे नेहमी दोन पर्याय असतात. एकतर ते काम करा जे आत्ता सर्वात महत्त्वाचं आहे, किंवा ते काम करा ज्यात तुम्हाला मजा येते. आणि आपला मेंदू नेहमी तोच पर्याय निवडतो, ज्यात आपल्याला जास्त मजा येते. ज्या कामात तुम्हाला जास्त मजा येते तिथे तुमचं कॉन्सन्ट्रेशन आपोआप खूप वाढतं. म्हणून काही लोक म्हणतात, माझं कॉन्सन्ट्रेशन खूप कमजोर आहे. पण खरं सांगायचं तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमजोर नसतं. ज्या कामात तुम्हाला जास्त इंटरेस्ट असतो तिथे तुमचा फोकस इतका स्ट्रॉंग असतो की त्याला मर्यादाच नसते. म्हणूनच एक गोष्ट स्पष्ट आहे, जर तुम्ही तुमच्या मनाच्या मागे चालत राहिलात तर तुमचं मन तुम्हाला हळूहळू बर्बाद करू शकतं. कारण त्याला नेहमी सोपं आणि मजेदार काम करायला आवडतं. आज तुमच्यापैकी बरेच लोक एकाच लेवलवर आहेत, पण काही वर्षांनी पाहिलं तर काही लोक खूप पुढे गेलेले असतील आणि काही लोक तिथेच राहिलेले असतील. कारण प्रत्येक माणसाकडे दररोज 24 तास असतात आणि त्या 24 तासांत तुम्ही दोनपैकी एक गोष्ट करू शकता. एकतर ते काम करा जे तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, किंवा ते काम करा ज्यात फक्त मजा येते. आणि तुम्ही दररोज जो निर्णय घेत राहाल तसंच तुमचं भविष्य तयार होत जाईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल तर तुम्हाला मार्ग नक्की सापडेल. जर तुम्हाला काहीच करायचं नसेल तर तुम्हाला बहाणे नक्की सापडतील. म्हणून बहाणे बनवू नका. एका दिवसात तुम्ही जितकं काम करू शकता तितकं काम करून टाका. संघर्षाशिवाय कोणताही माणूस महान होत नाही. आणि जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखं जळायला तयार राहावं लागेल. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझं स्वप्न खरंच पूर्ण करायला तयार आहे का? आणि त्यासाठी लागणारी मेहनत करायला तयार आहे का? सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, थोडा त्रास होईल, पण नंतर हळूहळू त्यातच तुम्हाला आनंद मिळायला लागेल. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्याकडे रोज 24 तास असतात. म्हणून तो वेळ अशा कामांसाठी वापरा जे तुमच्या आयुष्यासाठी खरोखर महत्त्वाचे आहेत. आणि जे काही काम करा ते पूर्ण मनाने आणि पूर्ण ताकदीने करा. कारण गौतम बुद्ध यांनी एकदा म्हटलं होतं, हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा मोठा विजय म्हणजे स्वतःवर विजय मिळवणे. धन्यवाद.